नमस्कार मित्रांनो, बघा आलोय बरं का आंब्याच्या बागेत. किती मस्त असं वातावरण आहे आणि कसं आहे बघा, मोहर यायला चालू झाला. फक्त बरं का इथनं सहजासहजी चालू होतो, पण मोहर दिसल्यावर एवढं भारी वाटलं म्हणून आलोय बघा. तर मोहर किती छान असा आलाय बघा. झालं आंब्याचा सीझन चालू होतोय काही दिवसानं. आता चालूला बोराचा सीझन आहे. बोरं खाऊन घ्या. आमच्या गावाला तर एवढी मस्त बोर आहे ती, कारण पाण्याची कमतरता असल्यामुळे सर्रास इकडं बघायला गेलं तर बागाच आहे ते बरं का. कोण ऊस, ती असं जास्त पाणी लागतं ऊसाला, ती ऊस ती काय इकडं नाही तर. हां राहू दे मग, इकडे तू चल. तर इकडं आहे पेरूची बाग आणि इकडं आहे आंब्याची झाड, म्हणजे बागच म्हणायचं. त्यातलं ही एक झाड आहे बघा, ती मला बघितलं भारी वाटलं म्हणून आलती मी. आणि पेरू तर बघा की किती मस्त आहेत. पेरूच्या बागा, परत त्याला बोराच्या बागा, तर असं बघायला भेटतं बघा इकडं खिलारवाडीला. तुम्ही म्हणताल ताई तुमचं गाव, बरेच जणांनी विचारले तुमचं गाव कोणतं, तर खिलारवाडी गाव आहे आमचं. मोहोदपाशी इथं जवळच, पंढरपूरपासून पण जवळच आहे. सांगायचा म्हणजे मुद्दा कसा आहे माहीत आहे का, जवळ आम्हाला मोहोद असल्यामुळं आम्ही काय जे काय आम्हाला किराणा म्हणा, जे कोण बाजार ते आणायचा झाला, म्हणजे पालेभाज्या ते आणायचं झालं तर आम्ही मोहोदनं जाणतो. आणि आज बरं का, आता इकडे येण्याचं कारण काय आहे माहीत आहे का, आम्ही आलो या हो का, ती झाड आहे ना, त्या झाडाचं जरा काय असेल ती ठापण न्यायचं इथं बरं का, शरडासने, त्यासाठी आलो या. आज घरी ताईन भाऊजी तर बाहेर गेले ती या. तुम्हाला तर आजच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, काशेगावच्या ताई त्या बरं का. इतका स्वभाव त्यांचा भारी आहे ना. आजच म्हणजे आम्हाला पण त्यांनी बोलवलं होतं बरं का, पण जरा थोडी अडचण असल्यामुळं आम्ही काही गेलो नाही. जाऊ तर मला पण वाटत होतं, पण आता आज अडचणीच्या पुढं काय करायचं. ताई गेले त्या, पुढल्या बारीनं आम्ही पण जाऊ कुठं, तर त्या ताईनं समजून घ्यावं बरं का. वाईट वाटलं, मला पण वाईट वाटतंय. त्यांनी पण बोलवलं होतं बरं का. अक्षरशः त्यांचा स्वभाव ती एवढा भारी आहे ना. त्या सहजच बोलून गेले की आमच्या गरीबाकडं तुम्हाला कशाला येणं होतंय, पण तसं काय सुद्धा नाही बरं का ताई. तुमचं मनापासून खरंच बरं का आभार, कारण तुम्ही आम्हाला बोलवलं तरी आम्ही आता आम्ही पण येऊ तुमच्याकडं, तुम्ही पण वेळ काढून आमच्याकडे या. जास्त करून आम्हाला तुमच्याकडे यावं लागणार आहे, कारण तुम्ही येऊन गेलाय अगोदर. पण एवढा स्वभाव भारी बरं का त्या ताईचा. खरंच असावं बरं का कोणतर असं जीवनात, की जेणेकरून त्या माणसाची मागं आठवण काढावी. तसं आज त्या ताईचं माझ्याबरोबर घडलं. मला खरंच बरं का, आतासुद्धा मला पण वाटत होतं जावावं. कसं वातावरण वेगळंच राहतं बरं का, कुठं तर बाहेर त्यांचा सहवास, त्यांचं काय असेल ती घर ती बघायला भेटलं असतं. नवीन ओळख, नवीन आता ओळख तर झालीच आहे, पण सगळं असं जवळचं एकदम पूर्णपणे आपण त्यांचं एखादा फॅमिलीसारखं असं काय तर झालं असतं. ताई पण सोबत आहे बरं का माझ्या. नाही तर तुम्ही म्हणसाल एकटीच बडाबडा करते माळाने, एकटीच आहे म्हणल्यावर, तसं काय नाही. ताई आहे माझ्यासोबत. आणि कसं आहे माहिती आहे का, मी कुठं पण जाऊ द्या, कुठं पण म्हणलं तरी, गवत ते शाळेसने आणायचं झालं तरी ताई माझ्याबरोबर असते का नसते, असते की. तर कसं चालू आहे तिचं खेळायचं, कारण आज घरी पण कोण नाही, ते दोघं गेले ती म्हणल्यावर. आणि ही त्यांच्यापाशी बसला हाय गाय. तर तिचं चालू आहे, कुठं जाईल तिथं तिचा खेळ चालूच असतो बघा. तर तिचं चालू आहे. पेरूची बाग आहे बरं का जवळ. मला म्हणत मग मला पेरू खायचं आहे, पण हिथंच बरं का, तिथं आहे ती बरं का त्यांची, ती आमची जी शेजारची होती बरं का, हो का, ही त्यांचं घर आहे. पण ती आता इथं नाही, ती सहसा घर म्हणजे इथं राहतच नाही, ती दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्यामुळं. हां तिथं लांब गेली ती तिकडच्या साईडला गेली ती, त्यामुळे इथं कोण नसतंय. त्यांची ती काय असतेली घरची ती आली ती बरं का, कारण शेतीत काम करायचं म्हणल्यावर शेतातही यावं लागतंय, तिथलं बघावं लागतंय त्यांना. कसं असतंय बघा गे लहानपणीच्या आठवणी. आता लहानपणीच्या आठवणी मी का म्हणली माहीत आहे का, अशी सीताफळाची ती झाडं बघितली, चिंचची, बोरांची, की मला माझं बालपण आठवतं. एवढं भारी ना, लय म्हणजे. आता शाळेला जरी आम्ही शाळेतून तर यायला लागलो तरी बरंचसं टायमिंग व्हायचं. त्या काय असेल ती बोरं चिंचा ते दप्तरात घालून, आंबट चिंच तर एवढं ध्यान व्हायला लागले ना, काय सांगून उपयोग नाही.
आता सांगायचं म्हणजे कसं माहिती आहे का, आमच्या चुलतेच्या दारातच एक मोठं चिंचेचं झाड आहे. चिंच म्हणली तरी तोंडाला पाणी सुटतं बरं का. तर असा भाग झाला. तिथं एवढं भारी चिंच झाड आहे ना, तिथल्या चिंच आम्ही गोळा करून आणायचो. तर बघा ही शाळेसनी घेतली तर छापू हे हे दिसलं का तुम्हाला. इथं तर काय नाही, नुसतं बोलायचं चालू आहे. कधी म्हणत नाही मम्मी तू बस की मी काम करते, होय कधी म्हणायची सांग. मोठी झालो काम करते. मोठी झाल्यावर काम करते का, अजून तू किती मोठी व्हायची आहे ग, होय मग आता मोठी झाली की तू. तुला चपाती भाकरी करायची का, होय येते ते की. आता खाणारच कोण नाही बरं का सगळे अशा काय. बर तशी भाकरी करते ती का. अशा अशा जमतय हळूहळू जमतय. तर सगळी म्हणतेली आधी तिला शाळा शिकव मग स्वयंपाकाचं. तर तसं काय नाही बरं का, ती आपलं आपण जे केलेलं ती तसंच करतंय. तुम्हाला तर माहित आहे बारकी लेकरांचं कसं असतं माहित आहे का, आपलं बघितलं की सेम तसंच कॉपी करायला जाते ती आणि करते तीच. मला तर ना ताईचं एवढं आश्चर्य वाटतं ना, कपडे घेणार बारकी बारकी धुयाचा प्रयत्न करणार आणि एका दृष्टीनं भारी पण वाटतं बरं का, कारण तिनं कुठं तर प्रयत्न तर करते या. कसं असते लेख आहे म्हणल्यावर लेकीच्या जातीला सगळं यावं, स्वयंपाक रानातलं. आता माझं कसं झालं तर माहिती आहे का, जरी मी शाळेला होती तिथं कसं होतं स्वयंपाक करायचा, थोडंफार मदत म्हणजे कसं आहे, आमची मामी पण ह्या जगात नव्हती बरं का. त्या टायमिंगला मी सगळं घरचं बघून शाळेला जाऊन सगळं असं घरचं सगळं बघत होते. पण रानातलं कधीच माहीतच नव्हतं माझं. ते काय असेल ते शिक्षण म्हणा सांभाळ म्हणा सगळं शळव्यात झालं तिथं. सगळं एवढं भारी वाटायचं बरं का अजून सुद्धा. आता एक खुशखबर सांगितली बरं का मामीनं, माझ्या मामाच्या मुलाचं लग्न ठरले 22 तारीख फेब्रुवारीमधली धरले. तर आम्ही जाणार आहे लग्नाला. मामाच्या पोराचं लग्न आहे र. तर एवढं भारी बरं का आनंद झाला वाटला, कारण लहान होती. ओंकार एवढा होता त्यावेळेस तिची मम्मी गेली बरं का. त्यावेळेस मी जरा थोडी म्हणजे मोठीच होती बरं का, तरी 3-4 वर्षांनी मोठी होती. त्या जे काय असेल ते सांभाळायचं, त्याला बघायचं, जे काय आईचं प्रेम देता होईल तेवढं मी त्याला दिलं बरं का. असाच प्रसंग तुम्हाला सांगते, ज्यावेळेस त्याला एकतपूरला कृषी डिप्लोमा करण्यासाठी हॉस्टेलला तिथं पाठवायचं होतं. इतकं मला वाईट वाटायचं बरं का. त्याच्यासाठी मी सगळं बनवलं होतं, लाडू चिवडा बनवलं होता. पण जेव्हा पॅकिंग करायला लागली त्यावेळेस मी रडायला लागली. मला एवढं वाईट वाटायला लागलं ना, म्हणजे त्याला दुसरीकडे जाऊ दे वाटलं ना, तिथंच थांबावं, त्यानं माझ्या सहवासात राहावं. अजून पण बरं का एवढी माहिती आज मला म्हणतो कसं दिवस गेलं बदललं, तुझं लग्न झालं, तुला एक मुलगी आहे आता, त्याचं पण झालं बरं का लग्न झालं म्हणजे व्यवस्थित सगळं असं सगळं हँडल करतो. शेती आहे, शेवगा ती लावला. एवढं भारी वाटतं ना, कुठं तर ती मार्गाला लागली ती त्यांच्या कामाला. भारी वाटतं.